मंडळी नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतवर आपण हे सगळं अतिवृष्टीचं पुराचं कव्हरेज बघतोय. मी आता आहे सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यातल्या एका गावामध्ये. भोगावती नदीच्या किनाऱ्यावर पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर एका द्राक्ष बागेतलं काय चित्र आहे हे तुम्हाला दाखवतोय. ही द्राक्ष बाग आहे आणि या द्राक्ष बागेमध्ये माझ्या जवळपास कमरे इतकं पाणी आहे. मी पाण्यामध्ये उतरण्याचं एकमेव कारण असं आहे की तुम्हाला अंदाज यावा. मी सुरक्षेची पूर्ण काळजी घेऊन इथं उतरलोय. अंदाज यावा की ही द्राक्ष बाग कमरे इतक्या पाण्याखाली गेली आहे. जेव्हा एखादी द्राक्ष बाग कमरे इतक्या पाण्याखाली जाते तेव्हा त्या द्राक्ष बागेमध्ये काहीच उरत नाही. त्याचं कारण असं आहे की आता या द्राक्ष बागेची जी मूळ झाडं आहेत त्या झाडांच्या मुळांना पूर्णपणे नुकसान झालेलं आहे या पाण्यामुळे. जिथं ड्रीपनं पाणी दिलं जातं, थेंब थेंब पाणी दिलं जातं, तिथं तलावात शेततळ्यामध्ये द्राक्ष बाग लावावी अशा पद्धतीची ही परिस्थिती इथं आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमुळे साधारणपणे एकरी 5 ते 5.5 लाख रुपये खर्च करून अनेक वर्ष ही बाग जगवून तिला लहानाचं मोठं करून जेव्हा फळ यायची वेळ आली तेव्हा आज पुराच्या सगळ्या परिस्थितीमध्ये ही द्राक्ष बाग अडकलेली आहे. याच शेताच्या दुसऱ्या बाजूला तुरीचं पीक आहे. हे तुरीचं पीक सुद्धा गुडघ्यापेक्षा जास्त पाण्यामध्ये आता अडकलेलं आहे. त्याची उंची बघा आणि तिथे सुद्धा पाण्याची इतकीच खोली आहे. आणि त्याच्या पलीकडे नदी आहे. नदीला पूर आलेला आहे आणि या पुरामुळे 100 किलोमीटर असं तुम्ही जर नदीच्या बाजूने गेलात तर या बाजूला अर्धा किलोमीटर आणि या बाजूला अगदी अर्धा किलोमीटर हीच परिस्थिती आहे. सगळी पिकं सोयाबीन. आता विचार करा या द्राक्ष बागेमध्ये कमरे इतक्या पाण्यामध्ये जर ही द्राक्ष बाग गेलेली असेल तर कमरे इतकं झाड सुद्धा नसतं. म्हणजे या एवढ्या पाण्यामध्ये जर सोयाबीनचं पीक असेल तर तुम्हाला ते पीक सुद्धा दिसणार नाही की या पाण्याच्या खाली पीक आहे म्हणून. पण या द्राक्ष बागेमध्ये आता इतकं पाणी असल्यानंतर त्याच्यामुळे काय परिणाम होतो आणि नुकसान कसं होतं हे समजून घेऊया. शेतकरी आपल्या सोबत आहेत. नाही तुम्ही एवढे कोसळताय, आभाळ कोसळते, माझ्याने काय होणार नाही. काय परिस्थिती निर्माण झाली या पावसानं? साहेब, ह्या पावसामुळं अतोनात नुकसान असं झालं की अवकाळी पाऊस म्हणून आता ह्याच्याकडे बघतो आपण. हा म्हणजे साधारण पाऊस नाहीच आहे, जवळजवळ असाधारण पाऊस आहे. हा असाधारण जवळजवळ 5-6 मे पासून पावसाळा सुरू आहे. हा आज जर विचार केला तर 6 महिने झालं पाऊस पडतोय. म्हणजे वर्षातला निम्मा आपण टाइम काय शिकलो भूगोलामध्ये? आपण भूगोलामध्ये शिकलो 4 महिने पावसाळा, 4 महिने हिवाळा, 4 महिने उन्हाळा. बरोबर. उन्हाळ्यात पावसाला सुरुवात झाली ती थांबायचं नाव घेत नाहीये. पूर्ण पावसाळा सुद्धा पावसामध्येच गेलेला आहे. आणि जमिनीला जे आवश्यक आहे सगळे ऋतू, आता 2च ऋतू आपल्याकडे राहिले. हो, उन्हाळा पण मिळतच नाही. आता मे पासून पाऊस सुरू झालाय, तो आणखीन दिवाळीपर्यंत पाऊस चालेल. आणि हिवाळ्यातही पाऊस पडतोय. हिवाळ्यातही पाऊस पडतोय. तेव्हा बर्फवृष्टी होती. हा. म्हणजे शेतकऱ्याला कुठल्याच बाजूने सुख नाही. आता ही परिस्थिती निर्माण झाली. त्याचं कारण असं झालं आता की शेतकऱ्याला माहिती नाही की हे एवढी मोठी परिस्थिती येऊ शकते म्हणून. पण हे अचानक आलेलं संकट आहे. आणि ह्या द्राक्ष बागेमध्ये जवळजवळ कमरेपर्यंत पाणी आहे. आणि शेतकरी पहिल्यापासून सगळं धोका पत्करणारा फक्त शेतकरी. किती नुकसान झालंय या सगळ्या याच्यामध्ये? ह्या 2 एकराच्या प्लॉटमध्ये साधारणतः वार्षिक खर्च काढला तर 10 लाखापर्यंत खर्च आहे. करणारा खर्च. आता ऑक्टोबरमध्ये फळाची छाटणी फळाची आहे. आणि फळाच्या छाटणीमध्ये आता ऑक्टोबरमध्ये बाग छाटायची आहे. तर आता जर मुळे याच्या एवढं जर कमरे एवढं पाणी राहिलं असेल तर ती मुळी पूर्ण गार पडली. त्याच्यामुळे उद्या जरी बाग छाटली तरी माल पडणार नाही हे शुअर आहे. आता माल पडेल याची गॅरंटी. पूर्ण झाडच जाम होणार आहेत, मुळ्या कुजणार आहेत आणि माल पडणार तर नाही हा वेगळा भाग आहे. आणि जमीन वाहून गेली, जमीन तो भाग वाहून गेली, हा भाग वेगळा. हा भाग वेगळाच आहे. बरं, मग सरकारच्या मदतीमध्ये शेतकऱ्याचं नुकसान भरून निघेल का? कसं निघणार साहेब? अगोदर एक तर कालच्या ह्याच्यामध्ये आमचा सुरडी मंडल बार्शी तालुक्यामध्ये हे वगळलंय. पाऊस नाही म्हणे. आणि नद्या तर तुडूंब भरून गेल्या 8 दिवसापासून वाहतात. आणि परवा दिवशी शासन निर्णयामध्ये सुरडी मंडल आमचं वगळलंय. पाऊस नाही म्हणे. इथून 5 किलोमीटरवर सुरडी गाव आहे आणि एवढा मोठा पाऊस होतोय. बरोबर. ही प्रशासकीय आता या सगळ्याचं पंचनामा करायला तरी कोणी आलं नाही? कोणीच नाही.
शेतकऱ्याची बाकीची घराची पडझड होते, वस्त्यावर जनावरं वाहून जातात. शेतकरी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, एवढे ओढे नाले तुडूंब भरून वाहतात. खरं तर आता साधारणपणे आपल्याला माहिती आहे की ग्रामीण भागामध्ये एखाद्याचं पंचनामा करायचा असेल तर एखाद्या ठिकाणी नुकसान झालं तर पंचनामा, शेकडो किलोमीटर पर्यंत पाणीच पाणी असेल आणि जिकडे नजर जाईल तिकडे नुकसान असेल तर कशाचा पंचनामा आणि किती पंचनामा, आणि पंचनामा करणारी माणसं तरी किती असतात, 1 आणि 2. आणि ह्या माणसांना त्या मंडळाचा पंचनामा करणं खरं शक्य आहे का? तर त्याचं उत्तर आहे नाहीये. पण आज या द्राक्ष बागा, मी सकाळपासून तुम्हाला दाखवलं की सोयाबीनचं किती नुकसान झालेलं आहे, तुम्हाला दाखवलं ऊसाचं किती नुकसान झालेलं आहे, तुम्हाला दाखवलं कांदा पिकाचं किती नुकसान झालेलं आहे, आणि आता आपण बघतोय या द्राक्ष बागेचं किती नुकसान झालेलं आहे. कमरे इतकं पाणी जर द्राक्ष बागांमध्ये आज साचलेलं असेल, ते ओसरेल उद्या, पण जेव्हा ओसरेल तेव्हा मात्र इथल्या शेतकऱ्याचं सगळं काही त्यानं आपल्या सोबत नेलेलं असेल. आणि त्यामुळेच शेतकरी म्हणतोय, आज आभाळ कोसळलं, आमच्या सोबत कोण उभा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह विलास बडे, न्यूज 18 लोकमत, बार्शी, सोलापूर.